खरं तर आपण मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आणि करणारही नाहीत. त्याला आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षण आणि नोकरीतलं. परंतु या राज्यामध्ये 5वी नापास पिसाळलेलं ते खरजुलं कुत्र अंतरवाली जराडी याला समोर करून बारामतीचा करामती आणि जातीवादी वय गेले पण सोय नाही राहिलेला शरद पवार यानं ओबीसींच्या अस्तित्व संपवण्यासाठी ओबीसींना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी खरं तर हे षडयंत्र आंतरवाली सराटीतून हा पिसाळलेलं कुत्र उपोषणातून उठून गेलं होतं. परंतु त्याला अक्षरशः त्याचा शरद पवारांचा लाडका नातू शेमडा रोहित पवार आणि आमचा घनसावंगीचा 12चा आमदार माजी आमदार त्यांनी त्याला उठून आणून पुन्हा उपोषणाला बसवलं आणि उपोषणाला बसवल्याच्या नंतर या राज्यामध्ये झुंडी निर्माण व्हायला सुरुवात झाली. हे चाललंय काय? या राज्यामध्ये 58 ते 59% असणारा ओबीसी समाज, या 60% असणाऱ्या ओबीसी समाजाच्या सोबत असणारा माझा दलित समाज, मुस्लिम समाज, माझा आदिवासी समाज आपल्या सोबत असताना आपल्यावर हल्ले होत आहे. आपण किती दिवस शांत बसायचंय? आपण किती दिवस घरात राहायचंय? आता करो या मरोची लढाई सुरू झाली. गावखेड्यामध्ये आपल्या गरीब बांधवावर हल्ले व्हायला सुरुवात झाले. तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाचे दुकानं फोडण्याचं जाळण्याचं काम केलं. तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुभाष राऊत सारख्या माणसाची, माळी समाजाच्या माणसाची हॉटेल जाळण्याचं काम केलं. सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम केलं. अरे हे काय चोऱ्या करायला लागलेत काय? स्वतःला छत्रपतीचे वंशज म्हणून घेताय आणि चोऱ्याचा पट्या सुरू केले काय? यांनी लाजा वाटले पाहिजे. आणि आम्ही बोललो ना, हे 2-5% लोकांना मी म्हटलं की हे निजामाच्या, अरे यांच्या बुडाला अशी आग लागले की आम्हाला फोनवर फोन हाके सर म्हटले ते मुलींचे लग्न आमच्या पोरासोबत लावून द्या. राजश्री शाहू महाराज सुद्धा म्हणले होते ना. मग तुम्ही शाहू महाराजाला मानत नाहीत का? ठीक आहे, हाके सरांनी म्हणला होतो आधी तुम्ही आम्हाला आमच्या पोरांना 11 मुली द्या, आम्ही बी भविष्यात विचार करून देण्याचा. परंतु हाके सर फक्त म्हणले आमच्या मुलांना द्या. परंतु इतकी आग लागली. अरे मग आग लागण्याचा तुम्हाला गरज नाही ना. तुम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे. तुम्हाला बलुते व्हायचंय आणि पाटील म्हणायचंय, म्हणजे 2 हाना पण पाटील म्हणा. परंतु आम्ही पाटील का म्हणायचं तुम्हाला? आता आमच्या उष्ट खायला आले म्हणजे तुम्ही आमच्या खाली गेले. आता तुम्हाला आता आम्ही पाटील मानण्याचा विषय संपलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे कोणी या महाराष्ट्रात पाटील राहिलेलं नाही. आणि त्या खरजुल्याला कोणी काही म्हटलं की त्या लोकांवर हल्ले केले जातात. काल कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये भेंडेगाव वसमत तालुक्यामध्ये तिथं आपले संभाजी चंपती सोनटक्के वय वर्ष 55 यांनी त्या खरजुल्या कुत्र्याच्या विरोधात काहीतरी पोस्ट केली. अरे खरजुल्याला खरजुलच म्हणावं लागेल ना, पिसाळलेला पिसाळलेलंच म्हणावं लागेल. आता हे खरजुल कुत्र भुजबळ साहेबावर भुंकतय, पंकजा ताईवर भुंकतय, धनंजय मुंडे साहेबावर भुंकतय. उठलं की बीडला येऊन पडतोय आणि बीडून आलं की सासऱ्याचे तुकडे मोडतो तिकडे आमच्याकडे. अरे याची लायकी काय? जो सासऱ्याच्या घरी पडून राहतो, जो सासऱ्याचे तुकडे मोडतो, याची या राज्यामध्ये या देशामध्ये भुजबळांचं राजकारण, त्यांचं वय काय, त्यांचा अभ्यास काय, त्यांचा आदर किती आहे देशात, त्यांच्या विरोधात यांची बोलायची लायकी भामटेजी. हा सासऱ्याचे तुकडे मोडणारा बोलतोय भुजबळ साहेब, सासऱ्याचे तुकडे मोडणारा कोणावर बोलतोय? पंकजा ताईवर. अरे पंकजा ताई ह्या लोकनेत्याची लेकी, याच्या लोकनेत्यांनी तुमच्या समाजातले अनेक आमदार केले, खासदार केले, मंत्री केले. आता तर त्या लोकनेत्याच्या मुलीविषयी बोलताना तुम्ही लाजा बाळगले पाहिजे ना. तुमच्या बीड जिल्ह्यातले अनेक आहेत ना, ते बजरंग्या अनावधानाने निवडून आलेलो बरं का. अनावधानाने पुन्हा निवडून कधीच येणार नाही.
त्या आष्टी पाठव द्यायचा तो आष्टीचा जब्या हँड्रिकला जब्या असा वाकडा तिकडा होतून डान्स करतो आणि मी सांगतो विधानसभा आली की पुन्हा पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबापुढे लोटांगण घेईन तो जब्या निवडून आलं की त्याला जात सुचते आणि आपल्या विरोधात बोलायला आता ते 2-4 दिवसापूर्वी काय म्हटलं मी बरोबर करेक्ट कार्यक्रम केला अरे जब्या तू जाब्या आम्ही करेक्ट कार्यक्रम येणाऱ्या विधानसभेला करू तू निवडून तर आला पाहिजे ना आमचं चुकलं रे आमच्या ओबीसी बांधवांनी तुला पंकजाताईनं सांगितलं धनुभाऊनी सांगितलं म्हणून तुला भरभरून मत दिले पण आम्ही आता ठरवलंय ओबीसीचं मत ओबीसी उमेदवार नसेल तर ओबीसीचं मत एससीला एससीचा नसेल तर एसटीला एसटीचा नसेल तर मुस्लिम बांधवांना परंतु या निजामाच्या विचाराच्या लोकांना आता इथून पुढे मतदान करायचं नाही बरं तुम्हाला मला सांगायचंय त्या पिसाळलेल्या कुत्र्या तर निजामामध्ये ते निजामाचा फोटो पाहिलेला आहे तुम्ही कधी अरे ते 28 किलोच होतं ते तसंच यांनी जर थोडी दाढी वाढवली या पिसाळलेल्या कुत्र्यानी तो सेम टू सेम निजामासारखं दिसेल मग जर निजामाचा आपण जर त्यांना काय म्हटलं निजामाचा विषय काढला मग राग यायचा काही संबंध नाही ना पण त्यामुळे मला वाटतं निजामासारखं दिसतंय निजामासारखंच वजन आहे आणि मागतो बी हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामाच्या गॅजेट मधून निजामाच्या संविधानातून याला आरक्षण लागतंय संविधानातून आणि बापाचा फोटो स्टेजवर ठेवायला भाम त्याला लाज वाटते अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानातून तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्हाला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जर चालत नसेल तर तुम्ही संविधान मानत नाहीत माझी या राज्य सरकारला विचारलंय हे राज्य आणि देश स्वतंत्र झालेलं आहे हा देश आणि हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत असताना मराठवाडा ह्या निजामशाहीतून मुक्त झालेला असताना तुम्ही हैदराबाद गॅजेटियर कसं काय लागू करू शकता म्हणजे तुम्हाला संविधान मान्य नाही का या राज्य सरकारला संविधान मान्य नाही का मग तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या नुसार गेल्या अनेक वर्षापासून माझा धनगर समाज वेगळ्या राज्यामध्ये एसटी मध्ये आहे आमचा बंजारा समाज सुद्धा एसटी मध्ये आहे वंजारी समाज सुद्धा एसटी मध्ये आहे आमच्या धनगर समाजाने अनेक वर्षापासून मोर्चे आंदोलन केले मग तुम्हाला त्यावेळेला नाही कळलं का तुम्हाला हैदराबाद गॅजेटियरच्या नुसार त्यांना एसटीचं आरक्षण द्यावं म्हणून ह्या 5वी नापासाने मुंबईत काय आले अरे मुंबईत जास्त बी लोक नव्हते 10,000पेक्षा पोलीस प्रशासनाचा आकडा आहे 10-12,000 लोक आकडा होता फक्त परंतु वाहन बी 10-12,000च म्हणजे माणसापेक्षा वाहन यांनी जास्त नेले आणि मुंबईच्या फुटपाथवर मुंबईच्या रस्त्यावर अक्षरशः डिवायडरवर बसून यांनी संडास करण्याचं काम केलं यांना उच्चवर्णीय कसं म्हणायचं अरे तिथं गाड्या चालत असताना तोंडावर असे झाकायचे रुमाल आणि तिथं संडास करण्याचं काम लोकांना याला लाजा वाटल्या पाहिजे अरे हे स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेतात छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घेतात खरं तर हे छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घ्यायला यांना लाजा वाटले पाहिजे आणि आम्हाला सुद्धा शंका येते खरंच छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत का आणि छत्रपती शिवरायांचे वंशज जरी नसले तर छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत कारण छत्रपती शिवरायांना आम्ही कधी धोका दिला नाही छत्रपतींच्या लढाया पूर्ण 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 अलुतेदार मी तर म्हणतो त्यामध्ये मुस्लिम समाजाने सुद्धा इमानी हितबारे काम करण्याचं काम छत्रपतींसाठी केलंय परंतु ह्या भामट्याने छत्रपती सोबत दगाफटका केलाय छत्रपतींना संपवण्याचं षडयंत्र यांनी केलं आणि छत्रपती संभाजी राजेंना पकडून देण्याचं काम छत्रपतीच्या मेहुण्यांनी केलंय म्हणजे यांना सत्य पुढे काही कळत नाही यांना सत्ता दिसली की यांना नाते गोटे काही कळत नाही यांना फक्त मला सत्ता मिळाली पाहिजे आणि निजामाकडे गेले कशाला होते हैदराबाद गॅजेट साठी निजामाच्या तिथं कशाला गेले होते निजामाच्या दाढ्या करायला गेले होते का निजामाचे कपडे धुवायला गेले होते निजामाचे काय इस्त्री निजामाच्या कपड्यांना इस्त्री करायला गेले होते का निजामाच्या तिथं बलुतीगिरी करायला गेले होते का यांनी सांगितलं पाहिजे आणि नंतर हैदराबाद गॅजेट लागू करा म्हटलं पाहिजे खरं तर यांना निजामाच्या गॅजेट लागू करण्याचा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही कारण हे हैदराबाद गॅजेटियर लागू करता येत नसताना या राज्य सरकारनं त्या मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी पडून शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार
उद्धव ठाकरेचे आमदार खासदार ह्या सर्वांच्या रसदीच्या जीवावर ते खरजुलं कुत्र मुंबईला गेलं. उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान त्या खरजुल्याने केलाय. आणि खर तर चटी पिवळी झाली, भजे खाऊन पिवळी केली झाली. रात्रीच्याला भजे खात होत आणि यांचे खर तर त्या पिसाळलेल्या कुत्र्याची बांडगुळ आम्हाला नाव ठेवण्याचं काम करतात, आम्हाला ट्रोल करण्याचं काम करतात. आणि याच्या त्यांच्या बापाला जर ट्रोल केलं तर यांना राग येतो. आता आपल्या लोकांनी, आपल्या तरुणांनी जागं झालं पाहिजे, तसंच तसं उत्तर दिलं पाहिजे. कारण या राज्यामध्ये ते फक्त 10% आत आहेत. 14% आहेत ऑलरेडी, पण त्याच्यातले 5-6% तर ते अगोदरच राहिले 7-8%. मग 7-8% मराठा समाजाला जर आपण घाबरत असेल तरी आपलं सुद्धा आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे. कारण आपण या राज्यामध्ये 60%च्या आसपास आहोत आणि आपल्या जोडीला दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा यांनी त्रास दिले. माझी दलित बांधवांना कळकळीची विनंती आहे, तुमचे काही बांडगुळ त्याच्या मंचावर जातात, त्या खरजुल्या कुत्र्याच्या मंचावर जाऊन त्याला पाठिंबा देण्याचं काम करतात. तुमचे बीड जिल्ह्याची सुद्धा सोय घोषित नेते बरं का दलित समाजाचे. अरे दलित समाजाचा एकच नेता इथं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या राज्याचा नेता आहे. असे कोणी उठतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून नेता होतंय, आमच्या लक्ष्मणरावावर टीका करायची, उठसूट आमच्यावर काहीतरी बोलायचं. अरे तुला ते लाज वाटायला पाहिजे. तू त्या मंचावर जातो आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, तू त्या बांडगुळाला पाठिंबा देतो. आपल्या बापाचा फोटो तिथं नाही तरी तुम्हाला लाज वाटत नाही, आपल्या बापाचा फोटो नाही तरी त्याला राग येत नाही. आपण सुद्धा रोखलं पाहिजे आपल्यातले कोणी चुका करत असो. माझ्या मुस्लिम समाजातील बांधवाला सुद्धा आठवलं पाहिजे, आजपर्यंत आपल्याला कोणी त्रास दिलाय. ओबीसी बांधवांनी कधीही त्रास दिला नाही मुस्लिम बांधवांना सुद्धा. त्यामुळे मुस्लिम आपला मित्र कोण आपला शत्रू कोण आता ओळखण्याची वेळ आली. आपण दलित मुस्लिम ओबीसी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. आपल्याला ओबीसीचं आरक्षण टिकवायचंय. आपल्याला येणाऱ्या काळात आज ओबीसीचं टिकवलं जाईल, उद्या ते लोक दलित समाजाच्या आरक्षणावर सुद्धा घालायला मागे पुढे पाहणार नाहीत. आजपर्यंत मराठा समाजाने काहीतरी 56 मोर्चे काढले होते कोपर्डीच्या नावाखाली. त्या कोपर्डीच्या मोर्चामध्ये यांची मागणी काय होती? अॅट्रॉसिटी रद्द करा. अॅट्रॉसिटी खायला लागली घ्यायला म्हणजे अन्याय तुम्ही करायचा, आमच्या माता भगिनीवर अत्याचार तुम्ही करायचे, आमच्या तरुणांना मारहाण तुम्ही करायची. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचारपूर्वक अॅट्रॉसिटीचा कवच दिला असेल ना माझ्या बांधवांसाठी. तुम्ही त्रास देताय म्हणून दिलंय, परंतु ती अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणणारे, ती अॅट्रॉसिटीची रद्द करण्याची मागणी करणारे कोण असतील ते या राज्यातील सरंजामी मराठी. मग दलित समाजातील जे पाठिंबा देतात ह्या लोकांनी आता जागं झालं पाहिजे. आपलं शत्रू कोण मित्र कोण. येणाऱ्या काळात खांद्याला खांदा लावून लढायची वेळ आलेली आहे. आपल्याला घाबरायची गरज नाही. आपल्यासाठी या देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब लढतात. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे, मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे आणि ओबीसीच्या याच्यात घुसखोरी कराल तर तुमचं आरक्षण टिकणार नाही, हे बाळासाहेबांनी सुद्धा ठणकावून सांगितलं. लोकनेत्याचे लेख आदरणीय पंकजाताईंना कडक शब्दात सांगितलंय. ज्या गेल्या 2 वर्षात 58-59 लाख बोगस कुणबी नोंदी प्रमाणपत्र, कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झालेत, ते रद्द करण्यासाठी किंवा त्याच्यात जे खाडाखोड करून चुकीचे प्रमाणपत्र वाटप झालेत यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आदरणीय पंकजाताईंनी केली. म्हणजे ताई साहेब सुद्धा आता ओबीसीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. ताई साहेबांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. धनंजय मुंडे साहेब बोलायला लागलेत, तिकडे नागपूरमधून आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब बोलतायत. त्यामुळे आता आपल्याला घाबरायची गरज नाही. गोपीचंद पडळकरांसारखा वाघ आपल्या सोबत आहे. प्रकाशांना शेंडगे बोलतायत. त्यामुळे आपण सर्व एकत्र आहोत. आपला हा लढा आता रस्त्यावर आणि न्यायालयीन दोन्ही सुद्धा लढे लढवावे लागतील. हे आपल्याला मोर्चे करायचे, 100 पेक्षा जास्त मेळावे मोर्चे करून आपल्याला मुंबईत धडकायचंय. पावसाळा होतो नाही होतो, दसरा मेळावा झाला की लवकर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईमध्ये जावं लागणार आहे. कारण मुंबईला का जायचंय?
जर राज्य सरकारला जर नाक दाबल्यावर राज्य सरकारचं तोंड उघडत असेल, मुंबई वेटीस धरली तर राज्य सरकारला कळत असेल, झोंडशाही मुंबईत जाऊन जर केली तर राज्य सरकारला कळत असेल, तर नक्कीच आपण सुद्धा आता झोंडशाही करू शकतो. अरे 8% असणारे 7-8% असणारे मराठी मुंबई जाम करू शकतात. अरे तुम्ही आम्ही तर 60% आहोत. 68% असणारा ओबीसी समाज जर मुंबईत गेला ना तर या राज्य सरकारला कुठं पळावं ते सुद्धा कळणार नाही. त्यामुळे आता करो या मरोची लढाई. बांधवानं तुम्ही जर शांत राहिले, हे बघा आम्ही दररोज भाषण देतो, दररोज बोलतोय, 2-2, 3-3 सभा घेतो, मीडियाशी बोलतोय. तुम्ही आम्हाला बघत असताना आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बोलत असताना कॉमेंटच्या बॉक्समध्ये जर गेले तर आम्हाला किती खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यात येते, आम्हाला किती लाखोली व्हायला जाते, परंतु आम्ही त्याला घाबरत नाही. आम्हाला कळतंय आमचं ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपतंय, आमचं नोकऱ्यातलं अस्तित्व संपतंय, आमचं शिक्षणातलं अस्तित्व संपतंय. ते वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आपला ग्रामपंचायत सदस्य होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. आणि खरं तर यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर या पदावर तुम्ही गेले नाही पाहिजे. म्हणून या राज्यातील आजपर्यंत आपण त्याला ज्येष्ठ करामती काका शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार यासारख्या सर्व जातीवादी मराठा नेते आमदारांनी हे षडयंत्र सुरू केले. आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी याला जशास तसं उत्तर द्यायचंय. आणि हे जर आपल्याला येणाऱ्या काळात आपलं ओबीसीचं वोट ओबीसीला का द्यायचंय, कारण की यांना आपण विधानसभेत पाठवतो, यांना आपण लोकसभेत पाठवतो. विधानसभेत गेल्यामुळे यांना मंत्रिमंडळात जाता येते, लोकसभेत गेल्यामुळे यांना मंत्री होता येते केंद्रात. परंतु यांना जर ग्रामपंचायत सदस्य आपला झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाहीत. ते आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नाहीत तर आपण त्याला आमदार होऊन द्यायचं नाही. ते आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन देणार नाहीत, आपण त्याला खासदार होऊन द्यायचं नाही. त्यामुळे ओबीसीची सत्ता येणाऱ्या काळात आणायचे, ओबीसीला मतदान करायचं. ओबीसी असेल तर आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं. आपलं कोण परको कोण ओळखायचं हे आता तुम्हाला कळकळीची विनंती करतो. वेळ खूप झालाय, पाऊस येण्याचे चिन्ह आहे, सरांना बोलायचंय, त्यामुळे माझं भाषण जरा थोडक्यात थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.